सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भारत-पाक युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांची सज्जता, नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. केंद्र शासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आदेशानुसार सर्वच प्रमुख विभागांमधील समन्वय तपासण्यासाठी जिल्ह्यात आज बुधवारी 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. प्रथम शहरातील केटीएचएम महाविद्यालयात दुपारी 4 वाजता मॉकड्रिल पार पडेल, असं जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी सांगितलंय. केंद्र सरकारच्या वतीनं देशातील 244 शहरांमध्ये मॉकड्रिलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात नाशिकचाही समावेश आहे. त्यानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं नाशिकमध्ये मॉकड्रिल, ब्लॅकआउट आणि सायरन संदेश द्यायचा याबाबत जिल्हा प्रशासन आणि नागरी सुरक्षा दलाला सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात आगच्या घटनांचे मॉकड्रिल घेतले जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. युद्धस्थितीतील हल्लेखोरांना नागरी वसाहत स्पष्ट होऊ नये यासाठी अंधार दाखवणं आवश्यक असतं. अशावेळी काय खबरदारी घ्यावी, यंत्रणांनी कसे काम करावे यासाठी आज सायंकाळी शहरातील एका विशिष्ट भागातच ब्लॅकआउट केले जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यात यंत्रणांची सज्जता तपासली जाणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आम्ही अधिकृतरित्या संदेश देऊच, सोशल मीडियावरून येणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी केले आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.